नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश खरात, आजी सीड्स प्रतिनिधी. तर आपण आज आलेलो आहे जांभोरा या गावामध्ये. जांभोरा या गावातील आदर्श शेतकरी दीपक भाऊ खरात यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे. तर त्यांनी यावर्षी आदित कंपनीची केशरी तूर यावर्षी पेरलेली. तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे वाणाबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय सांगा दादा. माझं नाव दीपक अशोक खरात, राहणार जांभोरा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. माझा मोबाईल नंबर घ्या 9075 88 84 76. तर अजित सीडचं सांगायचं म्हटलं तर ही तूर आम्हाला यावर्षी भेटली. याच्या अगोदर आम्ही म्हणजे इथं सोयाबीन म्हणजे अजितची सोयाबीन होती आणि त्या शेतात आम्ही अजितची तूर केशर म्हणून ही वाण निवडला लावण्यासाठी. अजितची सोयाबीन तुम्ही यावर्षी पेरलेली होती या शेतामध्ये. हो, तर अजितचं कोणतं वाण लावलं होतं तुम्ही यावर्षी याच्यामध्ये? आम्ही अजित 802 लावली होती. अजित 802 या वाणाची तुम्ही यावर्षी याच्यात लागवड केलेली केली होती. तर तुम्हाला एकरेमध्ये ॲव्हरेज किती आलेलं आहे? इकडे आम्हाला जवळपास 10.5 ॲव्हरेज आलेलं आहे. 10.5 क्विंटलचं तुम्हाला या शेतामध्ये ॲव्हरेज ॲव्हरेज आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सोयाबीन काढल्याच्या नंतर आता तुम्हाला अपेक्षित उत्पन्न या तुरीचं काय आहे? एकरी कमीत कमी 11 समजा 10-11चं ॲव्हरेज आपण धरलेलं आहे. आपलं म्हणजे अपेक्षित आहे आपल्याला. अपेक्षित उत्पन्न तुम्हाला आहे. तर ह्या झाडाच्या जवळपास एक तुरीची शेंग किती दाणे आहे एका तुरीच्या शेंगामध्ये? कमीत कमी म्हणजे 70 ते 75% 5 दाणे शेंग आहे. 5 दाण्याची 5 दाणे 70% शेंग आहे आणि बाकी समजा 4-3 आहेत. 30% 4 ते 3 दाणे या वाणामध्ये आहे. हो. तर हे वाण तुम्हाला बाकी वाणापेक्षा लवकर येणार वाटलं की उशीर नाही लवकर येणारच आहे. कारण की आता पहा ना, म्हणजे तरी 15 ते 20% आता शेंग वाळलेली आहे आता याची. आता निबर पूर्ण शेंगा निबर झालेले आहे. आता पूर्ण फुलं हे होऊन गेलेले याचे. आणि एक विशेष कॅरेक्टर या वाणाचं म्हणजे तुम्ही अनुभवला आता यावर्षी हो. की ह्या वाणामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसला नाही का? खूप कमी लगे. म्हणजे तुम्हाला मर नाही रोगाचा मर नाहीच आहे प्रादुर्भाव आता. नाही तर ह्या शेतात आमचे खूप याच्या अगोदर समजा मर लागत होती. मर लागत पण ह्या वाणाच्या समजा तुरी याला मर नाहीच. म्हणजे याला मर अजिबात नाही. नाही. तर तुम्ही यावर्षी किती पॉकेटची लागवड केली आहे? आम्ही 4 पकडची लागवड केली. 4 पॉकेटची 2 एकरामध्ये 4 पकडची समजा तर पुढे येणाऱ्या वर्षी तुम्ही किती पॉकेटची लागवड करणार? समोरचा समजा यावर्षी समजा जर 11-12चं जर समजा झडी झाला येणार तर हे तर आपल्याला माहीतच आहे. पण आम्ही समजा नंतर आम्ही अजून 4-5 पाकिटं वाढू शकतो. बरं. तुम्ही बाकी शेतकऱ्यांना या वाणाबद्दल काय सांगसाल? बुवा सर्वांनी ही तूर वापरावी, लावावी. याचं झडी तर चांगलं आहे आणि लवकर येणारं वाण आहे आणि ॲव्हरेज समजा बऱ्यापैकी बरं राहील असं सांगते. धन्यवाद. ठीक, धन्यवाद.